मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराज की पस्तीस गावाच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला होता, परंतु याच 35 गावाच्या मतावर गेले 15 वर्ष फक्त पाणी दाखवूनच आमदार झाले, परंतु समाधान दादाने पाणी आणून या 35 गावाचा प्रश्न मिटवला आहे। आणि आता नव्यानं 24 गावाला पाण्याची मंजुरी देऊन समाधान दादाने या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील जनतेला एक आशा दिलेली आहे आणि इथून पुढे ते 35 गावं सुजलाम सुफलामच दिसणार आहेत, एवढंच मी बोलेन। समाधान दादा जिंदाबाद, समाधान दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज जरी या योजनेला मंजुरी आली असली तरी काही नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की निवडणूक आली की या मंजुरी येतात, या अगोदर या अशा मंजुरी आल्या होता, निवडणुकीच्या अगोदर मंजुरी येणं हा लोकांना दिलेला शब्द पाळणं हा भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे। समाधान दादांनी मंगळवेढ्यामध्ये घेतलेल्या एका सभेमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून अभिवचन घेतलं होतं व ते अभिवचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि नजदीकच्या काळात पाणी हे नक्कीच मिळणार, हा देवेंद्रचा अभिवचनाची पूर्तता आहे, एवढंच मी यावेळी सांगेन। ज्या पद्धतीनं पाणीचा प्रश्न दिला होता त्याच पद्धतीनं पंढरपूरच्या एमआयडीचा प्रश्न प्रलंबित आहे, तो प्रश्न निवडणुकीच्या पूर्वी मार्गी लागेल असं वाटतंय? नक्कीच मार्गी लागेल, कारण हे सरकार विकासाचं सरकार आहे आणि आपल्या ज्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या आणि युवकाच्या याच अपेक्षा आहेत की या ठिकाणी एमआयडीसी व्हावी आणि त्याची सुद्धा मंजुरी पुढील काळात नक्कीच मिळेल, ही पंढरपूर मंगळवेढा मतदाराच्या वतीने मी आश्वासन देतो। मी दादासाहेब जगन्नाथ मोरे, राहणार मुंडेवाडी। माझं 30 ते 40 वर्षापूर्वी त्या 35 गावामध्ये 20 ते 22 एकरान स्वतःच होतं। आश्वासन दिले, मला वाटलं पाणी येईल, पण पाणी अद्यापपर्यंत कसलंही आले नाही। आश्वासन होऊन गेली काही आमदारांनी देऊन, तरी त्यांना काही भेटलं नाही। पाणी आलं म्हणून मतं मागितली, मतं लोकांनी दिली, लोकांना फसवलं। पण ह्या बाजारानं आज समाधान दादा औताडे यांनी आमदारकी मिळवली आणि आमदारकीमध्ये 35 गावाचा पाण्याचा प्रश्न ह्या आमदारांनी सोडवलेला आहे। तर ह्या माणसाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी मतदानी खंबीरपणे उभा राहून ह्यांना मतदान करावं आणि ह्यांना पुढं कॅबिनेटमध्ये घालवावं अशी एक माझी इच्छा आहे। आणि त्यांना 100% पांडुरंग आणि दामाजी पंत हे दोघेही देवस्थान ह्यांना आशीर्वादी ठरणार आहे आणि त्यांना मंत्रिपदही भेटणार आहे। तुम्ही आता 35 गाव म्हणतात तर खऱ्या अर्थाने ही योजना मंजूर ती 24 गावांसाठी योजना आहे। 24 गावांमध्ये काय 35 गावातली काय थोडे गावाला मिळाली, काय लोकल राहिली, त्यात 24 गावं राहिली होती। त्या 24 गावाचा पाण्याचा प्रश्न मिळाला। एमआयडीसी पंढरपूरची ही बी मंजूर केलेली आहे, परंतु ह्याचा कामाचं चालू आहे का, प्रोसिजर होईल थोड्या दिवसात। निवडणुकीच्या अगोदर ती मार्गी लागेल, हा निवडणुकीच्या अगोदर मार्गी लागणार आणि नंतरच मतं मागणार। आणि 24 गावासाठी म्हणलं का साहेब, 24 गावापेक्षा इकडचा भाग जो आहे का उजनी काठचा 24 गावं का महत्वाचे आहेत, कारण पाठीमागच्या काही दिवसापूर्वी त्या गावांनी ग्रामसभा घेतली होती आणि त्या गावांनी सांगितलं होतं की आम्ही निवडणुकीवरती बहिष्कार करतोय आणि आम्ही कर्नाटकमध्येच आणि मागणी करतोय। त्या लोकांच्या मागणीला खऱ्या अर्थानं श्रेय आहे का? शेटपळ, तराळी, काशेगाव, टाकळी हे जे भाग आहे का त्या गावातून उजनी गेलेली आहे, तिकडे पाणी नाही तर हे तर 100% पाणी जास्त आम्हाला मिळणार आहे ना। त्यामुळे आम्ही त्या 24 गावांच्या लोकांचा प्रश्न होता तो त्याच्याबरोबर आमचा पण प्रश्न मार्गी लागतो। 24 गावचा तर प्रश्न मिटला, किती दिवसापासून आहे, 50 वर्षापासून लोकांची मागणी आहे, ती लोक कर्नाटकला जायला तयार झाली एवढ्यापर्यंत। आता काय केलंय 697 कोटीचा आज कॅबिनेटमध्ये मंजुरी झाली, ती काय निधी थोडा नाही। किती दिवसांमध्ये काम मार्गी लागेल ना, विधानसभेच्या अगोदर मार्गी लागेल, आजच मंजुरी झाली ना नवीन।